मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून हत्या झाल्याची हादरवणारी घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशीच एक घटना माहीम स्थानकात घडली। धक्का लागला म्हणून एका व्यक्तीनं प्रवाशावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे। धक्का लागला म्हणून सॉरी म्हटल्यानंतरही एका व्यक्तीनं प्रवाशाचा पाठलाग केला आणि त्यानंतर त्यानं चाकूने वार केले। या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सायन इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लोअर परळ स्थानकातून धीमी लोकल पकडून ते माहीम स्थानकात उतरले। यावेळी ही घटना घडली। अपडेट जाणून घ्या, सचिन गाड आपल्यासोबत आहे। सचिन, काय नेमकी घटना आहे? अमोल, आपण बघतोय की मुंबईमध्ये पावसाचं पाणी आत येत असताना दरवाजा बंद करण्याच्या वादातून एका प्रवाशाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशावरती अशाच प्रकारे हल्ला करण्यात आलेला अगदी क्षुल्लक कारणावर। जो प्रवासी नवीन प्रसन्न आहे ते माहीम स्थानकात उतरले आणि उतरताना फलाटावरती त्यांचा दुसऱ्या एका व्यक्तीला धक्का लागला। त्या व्यक्तीचा मोबाईल पडला। विशेष म्हणजे नवीन प्रसन्न यांनी त्या व्यक्तीची माफी देखील मागितली। मात्र असं असून देखील जो आरोपी होता त्याने नवीन प्रसन्न यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावरती त्याने चाकूने हल्ला केला। सध्या नवीन प्रसन्न हे सायन रुग्णालयात उपचार घेत आहेत। मात्र आरोपी जो आहे तो अद्याप फरार आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातोय। सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।